सिंथेटिक सेलचा अर्थ काय होते, जी कृत्रिम पेशी आहे की नाही, कृत्रिम पेशी, ही पेशीच आपण एका सायन्स डेव्हलप करू शकते, त्याला म्हणते सिंथेटिक सेल. आपली सेल हे ह्युमन बिईंगने बनवलेली आहे. आपण माणसं तर आपण आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या पेशी बनवतो, पण असं कधी विचार करा की जी सेल आर्टिफिशियल आहे, ज्याला आपण म्हणतो सिंथेटिक नाही का, म्हणजे कृत्रिमरित्या बनवलेली सेल आहे, कॅन ईट, ती पण खाऊ शकते, ती पण खाऊ शकते, ती पण वाढू शकते, ती पण डिवाइड होऊ शकते. 3 घटक त्याला म्हणतात EGD, की बाबा इटिंग करायला लागली, वाढायला लागली, आणि तिचे तुकडे व्हायला लागले, डिवाइड पण व्हायला लागले. हे गुणधर्म सरासरी कशात असतात? सजीवात. आपली जी पेशी आहे त्या पेशीच्या अशी एका पेशीचं न्यूक्लियस म्हणून मागे सांगितलं होतं, असं करून 2 पेशी बनतात. तर हे मम्मी सेल होय, ह्या डॉटर सेल आहे, बरोबर आहे. आता विषय असा याला, हे जर सायंटिफिक सेल मध्ये असं घडत असेल, कृत्रिम सेल मध्ये, म्हणजे नवीन गोष्टी घडायला लागल्या की. आता विषय नाही कुठं आला बघा. Researcher develop artificial cell that mimic key to life function. The researcher from the University of Minnesota. हे अमेरिकेमधले एक नाही का रिसर्च सेंटर आहे, ठीक आहे. इथे नाही का एक संशोधन झालं. संशोधन झाल्याच्या नंतर काय कळलं, त्यांनी एक सायंटिफिक सेल काढलेली आहे. कुठली? सायंटिफिक सेल. आता ही सेल डेव्हलप झाली कशी? प्रश्न पडते की कृत्रिम सेल बनवली, मग कशी बनवली असेल ही सेल? द टीम स्टार्टेड द सेल ॲज अ लिपोझोम. आता लिपोझोम म्हणजे काय होते तर लक्षात ठेवा, जे आपलं स्मॉल बबल मेड बाय फॅट, तर हँड बबल ज्याला म्हणू शकतो आपण. तुम्हाला तुमची चरबी जी आहे की नाही, त्या चरबीचा फुगा बनवायचा. असा फुगा सायंटिस्टनं बनवला. कशाचा? चरबी. काय बनवला? अशा पद्धतीचा, एक पद्धतीचा बलून बनवल्यासारखा बनवला, ठीक आहे. आणि ते कशाचा आहे तर लिपोझोम, म्हणजे त्याला म्हणायचं फॅट म्हणजे चरबी. काय? चरबी, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय, इनसाइड वॉज अ प्रोटीन मेकिंग सिस्टीम कॉल्ड प्युअर. आणि मग आतमध्ये नाही का अशी एक प्युअर नावाची सिस्टीम आहे. प्युअर शब्दाचा अर्थ कसा व्हायला लागला की असं प्रोटीन निर्माण करणारं, जसं स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक हे काय बनवते? स्वयंपाक बनवते. तसं प्युअर सिस्टीम जी आहे, ती सिस्टीम या पेशीच्या आतमध्ये प्रोटीन बनवायला. काय बनवायला? जसं आई आपली चपात्या बनवते, तसं प्युअर नावाची सिस्टीम कशामध्ये? फॅट बबल मध्ये, म्हणजे जे चरबीचं आहे की नाही फुग्यासारखी, त्याच्या आतमध्ये हे प्युअर सिस्टीम काय काम करायला लागली? बनवायला कोणाला? ती प्रोटीनला बनवायला. कोणाला बनवायला लागली? प्रोटीनला बनवायला लागली. विच कंटेन द नेसेसरी मशिनरीज, आणि ज्याला काही साधनं लागायला लागली, मशिनरीज, त्याचा उपयोग. आता मशिनरीज म्हणजे काय काय लागायला लागलं आपण ते बघणार आहोत. कंटेन द ऑल नेसेसरी मशिनरी फॉर द सेल टू टर्न द DNA इनटू प्रोटीन. मग कशासाठी? तर डीएनएचं रूपांतरण या डीएनए ला कशात बनवायचं आहे तर प्रोटीन मध्ये. डीएनएचं काय झालं पाहिजे? प्रोटीन. डीएनएचं प्रोटीन बनवण्यासाठी प्रोसिजर काय आहे? त्याच्यासाठी लागतात 90,000 बेस पेअर. 90,000 बेस पेअर. आता हे गोष्टी काय आहेत हे अगोदर आपण समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की when the cell had grown and copied the DNA, it is divided into daughter cell. म्हणजे सर्वात अगोदर लक्षात ठेवा, त्याचा प्रतिमा बनू शकते. सगळ्यात अगोदर प्रतिमा म्हणजे कशाची? मूळ डीएनएची दुसरी डुप्लिकेट प्रतिमा बनू शकते, दुसरा डीएनए. आणि त्याच्यानंतर नाही का प्रतिमानंतर त्याच्यानंतर ती डिवाइड होऊ शकते. काय होऊ शकते? डिवाइड. ही प्रोसेस आहे काय नेमकी आपण अगोदर बघणार आहोत. नेमकं हे घडायला लागलं कसं, ठीक आहे. आता लक्षात ठेवा, एक इंजिनियर आहे. कोण? इंजिनियर. त्याचं नाव आहे डीएनए. कोण आहे? डीएनए नावाचा एक माणूस आहे समजा.
तो मुख्य नाही का त्याला काय म्हणतो अभियंता एखाद्या कारखान्याचा प्रोटीन तयार कसं व्हायला पाहिजे एक मुख्य माणूस अभियंता मुख्य अभियंता म्हणजे इंजिनियर म्हणतो ना आपण ते मुख्य इंजिनियर काय करायला लागला समजा तुझ्या हाताखाली नाही का त्याला नाही का काही एक कामगार ठेवलेला आहे ते काय करत असते एक असा मोठा कारखाना आहे कोण आहे मोठा कारखाना या कारखान्याचं नाव आहे रायबोझोम काय आहे रायबोझोम नावाचा कारखाना काय आहे आता प्रोटीन तयार कसं होते ते आपण पाहायला लागलो या डीएनए ने काय सांगितलं बुवा मी नाही का आता नाही का सांगतो आपल्याला नाही का काय करायचं आहे प्रोटीन तयार करायचं आहे कसं करायचं तर प्रोटीन तयार करत असताना त्याला सांगितलं की बुवा मी नाही का काय करतो mRNA ला पाठवून देतो हे होय मधाचा माणूस खालचा अभियंता याला आपण असं म्हणू शकतो पोस्टमन सारखं आहे त्याचं काम पोस्टमन राहते की नाही संदेश वाहून नेणारा संदेश वाहक काय करायला लागला याला सांगितलेली गोष्ट पुढे न्यायला लागला एम म्हणजे मॅसेंजर काय म्हणजे मॅसेंजर म्हणजे काय की याने जे आदेश दिले की नाही डीएनए ते आदेश करा पाळायचं काम हे आरएनए एम आहे आता ते आरएनए ते गेला कोण्या कारखान्यात रायबोझोमच्या कारखान्यात हे म्हणते मी येत नाही कारखान्यात कोणी एम आहे आल्याच्या नंतर तिथं लक्षात आलं की नाही का तिथं नाही का एक टीआरएनए म्हणजे काहीच नाही कच्चा माल म्हणजे एक प्रकारचं नाही का ऍसिड ठीक आहे एक प्रकारचं नाही का तुमचं ऍसिड नाही का तिथं नाही का हे केलं जातं आणि त्या टीआरएनए कडून काय केलं जातं एक प्रकारचे प्रोटीन निर्माण केले जातात काय केलं जातं प्रोटीन निर्माण केले जाते कशाच्या सहाय्यानं ते सगळी ऍसिडची चेन जी असते ती ऍसिडची चेन अशी बनवायची आणि त्या ऍसिडच्या चेनने नाही का काय केलं जाते प्रोटीन निर्माण व्हायला ठीक आहे त्याच्यानंतर नाही का ते प्रोटीन निर्माण झालं तर त्या बाजून सांगितलं त्याने ते जी सेल तयार झालेली आहे समजा सायंटिफिक सेल ती सेल नाही का इथून मनातून डिवाइड होऊन ही मम्मी सेलची डॉटर सेल तयार व्हायला लागल्या कोणती सेल व्हायला लागली डॉटर म्हणजे मुली अशा दोन सेल तयार व्हायला लागल्या म्हणजे हे आपल्या सेल सारखं काम करायला लागली आपली सेल पहिल्यांदा एवढीशी होती पुन्हा प्रोटीन म्हणजे जेवण केल्याच्या नंतर समजा खाल्ल्याच्या नंतर ग्रो झाली म्हणजे वाढली ठीक आहे या सेलनं दुसरा एखादा गुणधर्म काही खायचा असेल तर हिनं काय केलं असं स्वतःचं रूप घेऊन असं याच्यात नाही का तोंडात घेतलं असं त्या गोष्टीला नाही का खाल्लंच म्हणजे इटिंगची प्रोसेस केली एकाचे दोन तयार केले दुसरं ग्रो झाली त्यानंतर इटिंग केलं त्यानंतर काय झाले एकाच्या दोन डिवाइड पण झाले म्हणजे याचे आणि डुप्लिकेट दुसरं आरएनए पण बनवणार डुप्लिकेट डीएनए याने चार कामं केली डुप्लिकेट डीएनए बनवायला लागला स्वतःसारखा डीएनए म्हणजे तुमच्यासारखा डीएनए असली दुसरी व्यक्ती तशीच तुमच्यासारखं पैदा करू शकतो आपण ते पण वाढवली त्याची पेशी ते पण व्यक्ती नाही का स्वतःच्या पेशी डिव्हाइड करायला लागला तो पण पेशी नाही का जसं पेशी काहीतरी खातात तसं हे पण म्हणजे सायंटिफिक सेल सुद्धा नाही का आपल्या पेशीसारखं काम करायला लागले लक्षात